बघा, 84 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:4 आहे. जर 3 लिटर दूध व 3 लिटर पाणी त्यात टाकल्यास दूध व पाण्याचे प्रमाण काय असेल असा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, सध्याचं मिश्रण आहे 84 लिटर. याला काय म्हणायचं तर मूळ मिश्रण. या मिश्रणामध्ये दूध आणि पाणी, यांचं गुणोत्तर 3:4 आहे. प्रत्यक्षात दूध किती, प्रत्यक्षात पाणी किती काढण्यासाठी चलपद x लक्ष द्या. म्हणजे इथं 3x अधिक 4x समोर हे मिश्रण 84, ही बेरीज 7x समोर 84, x ला एकटं करू, 84 कडे जाताना 7 भागीला x बराबर हा 12 ने गेलेला भाग, 12 84. ओके, x ची किंमत 12 आली. म्हणजे इथं 3 गुणीला 12, 12 36 लिटर सध्या या मिश्रणात दूध आहे. लक्ष द्या. तर 4 गुणीला x ची किंमत 12, 12×48 लिटर सध्या या मिश्रणात पाणी आहे. ओके, गणित म्हणते की जर 3 लिटर दूध, म्हणून इथं अधिक 3 लिटर दूध आणि 3 लिटर पाणी, म्हणून इथं अधिक 3 लिटर पाणी जर का टाकलं तर दूध आणि पाण्याचं प्रमाण काय? 36 अधिक 3 करा 39 लिटर आणि 48 अधिक 3 करा 51 लिटर. म्हणजे नवीन लेकरांनो, हे जे काही नवीन मिश्रण असेल, या नवीन मिश्रणात दूध आणि पाणी, पूर्वीच्या या मूळ मिश्रणात असलेलं दूध 36, आता 3 लिटर वाढवलं. म्हणजे नवीन मिश्रणात दूध 39 लिटर आणि पाणी मूळच्या मिश्रणात पूर्वी 48 लिटर होतं, 3 लिटर पाणी वाढवलं. 51 लिटर हे नवीन मिश्रणातील पाणी यांचं प्रमाण, गुणोत्तर प्रमाण काय? कोण्या एका पाढ्यामध्ये 39 आणि 51 ह्या दोन संख्या येतात. तर 3 गुणीला 13, 39 आणि 3 गुणीला 17 म्हणजे 51. 13 असं 17 हे या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर. मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. प्रश्न होता नवीन मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण काय? 13 असं 17 हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर. ओके, गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.